नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पंढरीत ज्येष्ठ नागरिकांची सन्मान यात्रा, 7,000 पेन्शन देण्याची सरकारकडे मागणी। राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली, मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यभरातील वृद्धांनी पंढरीत सन्मान यात्रा काढत संत नामदेव पायरी येथे 11,000 पत्र ठेवत सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली। अर्थक्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत पंढरपूर येथे सन्मानवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। याबाबत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष घनश्याम दायमा यांनी माहिती दिली। निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा विद्यमान सरकारने केली होती, मात्र याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही। यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी तसेच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातून लाखो पत्र पाठवण्यात येणार आहेत। यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात 11,000 पत्र संत नामदेव पायरी येथे ठेवण्यात आले। तसेच सरकारला याबाबत निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली। येत्या काळात सरकारवर पत्रांचा पाऊस पडणार असल्याचा इशारा यावेळी दायमा यांनी दिला। ज्येष्ठ नागरिकांना महिना 7,000 रुपये पेन्शन मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली। दरम्यान या सन्मानवारीमध्ये सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ सहभागी झाले होते। आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रदक्षिणा मार्गावर फेरी काढून घोषणाबाजी केली। तुमचं नाव सांगा आणि काय मागणी आहे? मी घनश्याम दायमा, अर्थक्रांती जीवन गौरव अभियान महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे। आज सन्मान यात्रा आहे। सर्वप्रथम विठ्ठलाच्या चरणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोटी कोटी प्रणाम। शिवाजी महाराजांना वंदन करतो, बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांचा वंदन करतो। आमच्या ज्या मागण्या आहेत, ही जी सन्मान यात्रा आहे ती महाराष्ट्र राज्य सरकारवर एक दडपण आणण्यासाठी, प्रेशर आणण्यासाठी आमच्या मागण्या आहेत। आमच्या मागण्या सरकारच्या कानी जाऊन आमच्या मागण्या मान्य व्हावा। सरकारने जे 7,000 रुपये महिना ज्येष्ठ नागरिकांना देण्याची घोषणा केलेली आहे, ही घोषणा न राहता ती प्रत्यक्षात अंमलात आणावी, यासाठी महाराष्ट्र राज्यातून राज्य सरकारला लाखो पत्र आम्ही पाठवणार। त्याची पहिली पायरी 11,000 पत्र आम्ही नामदेव पायरीवर ठेवून त्याची सुरुवात आम्ही करीत आहोत। सरकार आमची विनंती आहे की ज्येष्ठांच्या मागण्या तुम्ही मान्य करून ज्येष्ठांना एक सन्मानधन योजना म्हणून प्रति महिना 7,000 रुपये मानधन द्यावे। बाकी काय निवडणुकीचा तोंडावर नुसत्या घोषणा न करता आमच्या मागण्या सरकारनं मान्य करा अशी। आत्ता जे ज्येष्ठ नागरिक आले ते सांगली, सातारा, इस्लामपूर, वाळवा, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, पुणे, करमाळा संपूर्ण महाराष्ट्रातून लोक गोळा झालेले आहेत। आता हे नामदेव पायरी आम्ही पायरीवर आम्ही पत्र ठेवणार आहे, देवाला निवेदन करणार आहे की सरकारला सद्बुद्धी दे आणि ज्येष्ठांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, ही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे। धन्यवाद। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।